पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। अस्लोदच्या महिलांचा आडव्या बाटलीसाठी एक तपाचा लढा। महिलांनी मतदानातून आपले कर्तव्य बजावले, आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष। गावात दारूबंदीबाबत लागली उत्सुकता, सर्वांचेच लक्ष लागून। गावकरी ते राव काय करी असे नेहमी म्हटले जाते, पण बऱ्याच वेळा गावाला काय हवे असते पण राव मात्र तसे करीत नाही याचा प्रत्यय येतो। असाच अनुभव अस्लोद तालुका शहादा येथील महिलांनीही घेतला असून गावात दारूबंदी व्हावी यासाठी तब्बल 12 वर्ष लढा द्यावा लागला। तेव्हा कुठे प्रशासनाने मतदान घेऊन प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया केली। महिलांनी गावात बाटली आडवी करण्यासाठी मतदान करून कर्तव्य निभावले। आता प्रशासन याबाबत काय कारवाई करणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले। शहादा तालुक्यातील अस्लोद हे सुमारे 3000 लोकवस्तीचे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गाव। या गावात दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांना आघात सहन करावे लागल्याने गावात दारू विक्री होऊ नये अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती। 2012 मध्ये या संदर्भात ग्रामसभेत दारूबंदीचा ठरावही करण्यात आला। त्यानंतर हा विषय अधिक चर्चेत आला। प्रशासनापासून तर थेट मंत्रालयापर्यंत लोकांच्या तक्रारी गेल्या। त्यानंतर गावात आडव्या बाटलीबाबत महिलांचे घेण्याचा निर्णय झाला। मतदान मात्र ही मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी खर्च कोण करणार असा प्रश्न पुढे आल्याने प्रक्रिया रेंगाळली। गावात अधूनमधून काही दुर्घटना घडल्यानंतर पुन्हा हा विषय चर्चेत येऊ लागला, पण ठोस निर्णय होत नव्हते। ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी सुरू राहिल्या, पण कायद्याच्या चौकटीत काही विषय येत असल्याने लोकांच्या तक्रारी निरर्थक ठरल्या। गेल्या 4 वर्षापूर्वी गावात BSP फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना झाली। त्यांनी हा विषय पुढे नेला। या वर्षभरात या विषयावर गावात अनेक घडामोडी घडल्या। संबंधित दारू विक्रेत्यांनी परवाना मिळवताना ग्रामसभेचे खोटे दाखले तयार केल्याचेही प्रकरण समोर आले। विषय व चर्चा गाजत राहिल्या, पण त्याबाबत ठोस निर्णय होत नव्हता। यावर्षी देखील हा विषय गाव पातळीवरून तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर गेलाय।